नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, जी के वाली मॅडम या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे। आज आपण पाहणार आहोत उच्च न्यायालय भरती या परीक्षेमध्ये येणारी महत्त्वाची प्रश्नोत्तरे आणि आजची प्रश्नोत्तरे जनरल नॉलेज या विषयावर आधारित आहेत। मित्रांनो, जर तुम्ही चॅनलवर नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्याल। चला तर मग आपण आपल्या प्रश्नाला सुरुवात करूया। तर आजचा आपला पहिला प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 1। पृथ्वीच्या वातावरणात नायट्रोजनचे प्रमाण किती आहे? तर ऑप्शन आहे ए 21%, बी 50%, सी 78%, डी 90%। आणि या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ऑप्शन सी 78%। पृथ्वीच्या वातावरणात नायट्रोजनचे प्रमाण 78% इतके आहे। वातावरणातील सर्वात खालचा थर कोणता? तर ऑप्शन आहे ए समताप मंडळ, बी क्षोभ मंडळ, सी मध्यमंडळ, डी आयन मंडळ। आणि या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ऑप्शन बी क्षोभ मंडळ। हवामानातील बदल, ढग, पाऊस हे सर्व क्षोभ मंडळात होतात। आता यानंतरचा महत्त्वाचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 3। ओझोन स्तर पृथ्वीचे संरक्षण कशापासून करतो? तर ऑप्शन आहे ए इन्फ्रारेड किरणे, बी एक्स-रे, सी अल्ट्राव्हायोलेट किरणे, डी रेडिओ वेव्ह। तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ऑप्शन सी अल्ट्राव्हायोलेट किरणे। आता पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 4। कार्बन मोनॉक्साईड CO का धोकादायक आहे? तर ऑप्शन आहे ए रंगीत आहे, बी जड आहे, सी रक्तातील हिमोग्लोबिनशी संयोग करतो, डी ऑक्सिजन वाढवतो। आणि उत्तर आहे ऑप्शन सी रक्तातील हिमोग्लोबिनशी संयोग करतो। कार्बन मोनॉक्साईड CO हा रक्तातील हिमोग्लोबिनशी संयोग करत असल्यामुळे तो धोकादायक आहे। आता पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 5। ॲसिड रेनसाठी प्रमुख वायू कोणते? तर ऑप्शन आहे ए CO2 व O2, बी SO2 व NOx, सी H2 व O2, डी N2 व AR। आणि या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन बी SO2 व NOx। आता पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 6। वाऱ्याचा वेग मोजण्यासाठी वापरले जाणारे उपकरण कोणते? तर ऑप्शन आहे ए बॅरोमीटर, बी थर्मामीटर, सी ॲनेमोमीटर, डी सिस्मोग्राफ। आणि या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन सी ॲनेमोमीटर। वाऱ्याचा वेग मोजण्यासाठी वापरले जाणारे उपकरण ॲनेमोमीटर आहे। आता यानंतरचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 7। हवेतील ओलावा मोजण्यासाठी कोणते उपकरण वापरतात? ऑप्शन आहे ए हायग्रोमीटर, बी बॅरोमीटर, सी ॲनेमोमीटर, डी पायरोमीटर। आणि उत्तर आहे ऑप्शन ए हायग्रोमीटर। हवेतील ओलावा मोजण्यासाठी हायग्रोमीटर हे उपकरण वापरतात। आता यानंतरचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 8। ग्रीन हाऊस इफेक्टमुळे काय वाढते? तर ऑप्शन आहे ए पाऊस, बी तापमान, सी वारा, डी दाब। आणि या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन बी तापमान। ग्रीनहाऊस इफेक्टमुळे तापमान वाढते। आता पुढचा प्रश्न घेऊया प्रश्न क्रमांक 9। वातावरणातील सर्वात उंच थर कोणता? तर ऑप्शन आहे ए क्षोभमंडळ, बी समताप मंडळ, सी बहिर्मंडळ, डी मध्यमंडळ। आणि उत्तर आहे ऑप्शन सी बहिर्मंडळ। वातावरणातील सर्वात उंच थर बहिर्मंडळ आहे। आता पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 10। हवेदाब मोजण्यासाठी वापरले जाणारे उपकरण कोणते? तर ऑप्शन आहे ए हायग्रोमीटर, बी बॅरोमीटर, सी ॲनेमोमीटर, डी स्पीडोमीटर। तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ऑप्शन बी बॅरोमीटर।
हवेतील दाब मोजण्यासाठी वापरले जाणारे उपकरण बॅरोमीटर आहे. आता यानंतरचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 11. CO2ची चाचणी कशाने करतात? ऑप्शन आहे ए. निळा लिटमस, बी. लाल लिटमस, सी. चुना पाणी, डी. पाणी. आणि उत्तर आहे ऑप्शन सी. चुना पाणी. आता यानंतरचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 12. स्मोक शब्द तयार झाला आहे. तर कशाने तयार झाला आहे? SMOG स्मोक. तर ऑप्शन आहे ए. स्मोक प्लस फॉग, बी. सन प्लस फॉग, सी. डस्ट प्लस फॉग, डी. स्मोक प्लस गॅस. आणि या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन ए. स्मोक प्लस फॉग. स्मोक हा शब्द स्मोक प्लस फॉग या शब्दाने तयार झालेला आहे. आता यानंतरचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 13. पृथ्वीवरील हवामान बदलासाठी मुख्य कारण कोणते? तर ऑप्शन आहे ए. नायट्रोजन वाढ, बी. ऑक्सिजन कमी, सी. ग्रीन हाऊस वायू वाढ, डी. वारा कमी. आणि उत्तर आहे ऑप्शन सी. ग्रीन हाऊस वायू वाढ. आता यानंतरचा प्रश्न घेऊया. प्रश्न क्रमांक 14. श्वसनासाठी वनस्पती कोणता वायू वापरतात? ऑप्शन आहे ए. ऑक्सिजन, बी. नायट्रोजन, सी. CO2, डी. हिलियम. आणि उत्तर आहे ऑप्शन ए. ऑक्सिजन. श्वसनासाठी वनस्पती ऑक्सिजन वायू वापरतात. आता यानंतरचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 15. सर्वात हलका वायू कोणता? तर ऑप्शन आहे ए. ऑक्सिजन, बी. नायट्रोजन, सी. हायड्रोजन, डी. कार्बन डायऑक्साईड. आणि उत्तर आहे ऑप्शन सी. हायड्रोजन. हायड्रोजन वायू हा सर्वात हलका वायू आहे. आता यानंतरचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 16. हवा प्रदूषण नियंत्रणासाठी योग्य उपाय कोणता? तर ऑप्शन आहे ए. झाडे तोडणे, बी. वृक्षारोपण, सी. धूर वाढवणे, डी. प्लास्टिक जाळणे. आणि उत्तर आहे ऑप्शन बी. वृक्षारोपण. हवा प्रदूषण नियंत्रणासाठी वृक्षारोपण हा योग्य उपाय आहे. आता यानंतरचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 17. O3 हे कोणत्या वायूचे सूत्र आहे? तर ऑप्शन आहे ए. ऑक्सिजन, बी. ओझोन, सी. कार्बन डायऑक्साईड, डी. नायट्रोजन. आणि या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ऑप्शन बी. ओझोन. O3 हा ओझोन वायूचे सूत्र आहे. आता यानंतरचा पुढील प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 18. पृथ्वीचे तापमान संतुलित ठेवणारा प्रमुख वायू कोणता? तर ऑप्शन आहे ए. CO2, बी. O2, सी. N2, डी. HE. आणि योग्य उत्तर आहे ऑप्शन ए. CO2. पृथ्वीचे तापमान संतुलित ठेवणारा प्रमुख वायू CO2 हा वायू आहे. आता यानंतरचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 19. औद्योगिक धुरातून निघणारा प्रमुख प्रदूषक. तर ऑप्शन आहे ए. SO2, बी. O2, सी. H2, डी. AR. तर या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन ए. SO2. आता पुढचा आणि शेवटचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 20. वनस्पती अन्न तयार करण्याची प्रक्रिया कोणती? तर ऑप्शन आहे ए. श्वसन, बी. पचन, सी. प्रकाश संश्लेषण, डी. उत्सर्जन. आणि या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन सी. प्रकाश संश्लेषण. वनस्पती अन्न तयार करण्याची प्रक्रिया प्रकाश संश्लेषण ही आहे. मित्रांनो, जर तुम्हाला आमचा हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला शेअर करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका, जेणेकरून तुमच्यापर्यंत आमचे असेच अभ्यासाचे नवनवीन व्हिडिओ पोहोचत राहतील.